कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता बघूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कळंबा मध्यवर्ती कारागृहात रविवारी रात्री पिस्तुलातील काडतूस सापडलं। त्यामुळे कारागृहातील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कारागृहात काडतूस गेलंच कसं? जर काडतूस असेल तर पिस्तूल देखील असणारच अशी चर्चा सध्या कारागृह आणि परिसरात सुरू आहे। काडतूस सापडल्यानंतर कारागृहातील सुभेदार उमेश चव्हाण यांनी जुना राजवाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झालाय। आज दिवसभर जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते। 7 नंबर बॅरॅकजवळ हे काडतूस सापडल्यानं पुण्यातील बंदीजनांवर याबाबत संशय व्यक्त केला जातोय। कुणाचा गेम करण्यासाठी काडतूस कारागृहात आणलं याचीही चर्चा आहे। इचलकरंजी परिसरात वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडित अनेक उद्योग व्यवसाय आहेत। त्यामुळे ट्रक आणि टेम्पोंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे। पार्किंग केलेल्या मोठ्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीच्या घटना इचलकरंजीत वाढल्या आहेत। गेल्या 8 दिवसात किसान चौक, अलायन्स हॉस्पिटल परिसर, चंदूर आभार फाटा यासह विविध ठिकाणच्या ट्रक टेम्पोच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत। विशेष म्हणजे वैरण बाजार परिसरातील 3 ट्रकच्या 6 बॅटऱ्या लंपास झाल्यात। त्यामुळे ट्रक व्यावसायिक वैतागले असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक सचिन चंदन यांच्यासह गुन्हे शोध पथकातील हवालदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, सुशांत तळप, सत्यजित सावंत यांनी शुक्रवारी सायबर चौक परिसरात सापळा लावला। शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास संशयावरून एक 4 चाकी वाहन अडवलं। त्यामध्ये 3 लाखाचा मद्याचा साठा आढळला। ते मद्य आणि 6 लाखाचं वाहन जप्त करून पोलिसांनी प्रथमेश पाटीलला अटक केली।